UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही। अजितदारांचं स्पष्टीकरण, शहांच्या बैठकीत सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही। अजितदारांची प्रतिक्रिया। महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर अजितदारांकडून भूमिका स्पष्ट। नागपूर ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही तर लपवाछपवी का? फडणवीस राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाही, फडणवीस सर्वांशी समान वागणार का? संजय राऊतांचा सवाल। पोलिसांकडून चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची चौकशी, अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता, पोलिसांची माहिती। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार भाजपला 62 ते 67 जागा मिळतील, रोहित पवारांचा दावा। तर अजितदार गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील, रोहित पवारांकडून सर्वे ट्विट। लोकपोलच्या सर्वेत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं वाकीत, महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज। भाजपत जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या हायकमांडने आग्रह केल्यानं दिल्लीत जाऊन पक्षप्रवेश केला। TV9 मराठीच्या मुलाखतीतून एकनाथ खडसेंचा मोठा दावा। शरद पवारांना सांगून JP नड्डांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश, पण फडणवीस गिरीश महाजनांचा विरोध, खडसेंचा आरोप। अजितदादा गणेशोत्सव मंडळांच्या भेटीला न आल्यानं शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाने दादांच्या फोटोला काळं कपडा लावलं। बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळातला प्रकार, विनंती करूनही दादा मंडळांच्या भेटीला न आल्याचा आरोप। विधानसभेआधी बारामतीत योगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, योगेंद्र पवारांची बारामतीत स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल, फडणवीसांच्या कृपेने मला कधी अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, सूत्रांची माहिती, पोलीस चौकशीत जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता। दहाव्या आणि 13व्याच्या कार्यक्रमांना अनेक कावळे फिरतात, शरद पवारांच्या साताऱ्यातील वाढत्या दौऱ्यांवर आमदार महेश शिंदेंची टीका। आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार। फडणवीसांनी मराठ्यांविरोधात टीम तयार केली आहे, मराठा विरोधात बोलणाऱ्या भाजप आमदारांना सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। मला कोणीही मॅनेज करत नाही, हिम्मत असेल तर माझ्या मागे ईडी सीबीआय लावून तपास करा, मनोज जरांगेंचं आव्हान। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।